नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो आहोत बोरगिरी या गावात. बोरगिरी हे गाव जे आहे ते सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तुम्ही जर गाडीने येत असाल तर भीमाशंकरला तुम्हाला आधी दर्शन घेतल्यानंतर तिकडनं गाडीने 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला हे गाव पडू शकतं. आणि जर तुम्ही ट्रेकिंग करत येत असाल भीमाशंकरला तर भीमाशंकरला निगडाळ या गावातनं रस्ता आहे, तिकडनं तुम्ही ट्रेक करून येऊ शकता. तिकडनं पायवाट आहे आणि तुम्हाला जंगलात खूप वन्य प्राणी सुद्धा दिसू शकतात, ते पण तुम्हाला चांगला अनुभव भेटेल. आणि जर तुम्ही गाडीने येत असाल तर भीमाशंकर वरून सुद्धा गाडी आहेत, तर ते 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला हे बोरगिरी गाव भेटेल. बोरगिरी गावामध्ये आल्यानंतर गावामध्ये गाडी पार्क करावी लागेल. तिकडनं 1 किलोमीटरचं अंतर आहे वरती ट्रेकला, तर तुम्ही ते चढून इथे येऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता की शिव मंदिराच्या प्राचीन लेणी आहेत इथे आणि पाण्याचे कुंड वगैरे आहे. तर अनुभव खूप छान आहे. तुम्ही नक्कीच तुमच्या मित्र मैत्रिणी किंवा कुटुंबासह येऊ शकता. पण जरा थोडी वरती चढाण आहे, तर थोडं वयस्कर माणसांना आणण्याचं तुम्ही टाळा. बाकी खूप छान एन्जॉय करू शकता तुम्ही इथे. इथे काही माहिती लिहिली, 1100 वर्ष जुन्याचं आहे हे शिल्प, इथे पाहू शकता. तसं इथे काही सूचना दिल्यात व्हिजिटर्ससाठी, पर्यटकांसाठी, तुम्ही पाहू शकता. हे खूप जुनी वास्तू आहे. इथे श्री महादेवांचं शिवलिंग आहे, नंदी महाराज आहेत आणि आतमध्ये सुद्धा महादेवांचं मंदिर आहे. इथे पाहू शकता इथे काय काय लिहिले, रात्र कातळशिल्प लिहिले. हे बघा, प्रभू हर हर महादेव. मंदिरामध्ये फोटो काढायला फक्त नाही. इथे प्रभू महादेवांचं मंदिर आहे, गणपती आहेत आतमध्ये आणि देवीचं मंदिर आहे. छान अशी वास्तू. इथे पंचमुखी नागशिल्प आहे, तुम्ही पाहू शकता. याच्यावर नागेश्वराचं चित्र आहे. छान ही वास्तू. इथे पण एक कॉर्नरला शिवलिंग ठेवले, खूप जुनी आहे वास्तू ही. पाहू शकता, स्ट्रक्चर खूप छान आहे, एकदम गारवा आहे इथे. ते पाहू शकता तुम्ही, एक पाण्याचं छोटं कुंड आहे आणि आतमध्ये देवीचं मंदिर आहे. वैभव महालक्ष्मी माता आहे आतमध्ये आणि आतमध्ये मंदिरात पूर्ण पाणी भरलेलं आहे. आणि इथे पाण्यात मासे पण दिसतात, तुम्ही पाहू शकता. छोटे छोटे मासे आहेत आणि पाण्यात छोटे छोटे मासे आहेत आणि आमच्यासोबत छोटी छोटी मुलं आहेत. बाबू, तुला इकडून कसं वाटतंय? चांगलं. काय वाटतंय? चांगलं. त्याने 2 शब्द वेगवेगळ्या प्रकारे बोललाय. बाई, तुला कसं वाटतं इकडे येऊन? चांगलं. इथे एक पाणी कुंड आहे मंदिरात, पाणी साचलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता. ए पोरी, काय ना बोलती ग? इथून पाहू शकता वरून खूप छान दृश्य दिसतं. इथे खाली दरी आहे, थोडी नदी आहे खाली. आम्ही आता दुपारच्या वेळेला आलो, त्यामुळे इथं खूप ऊन लागतंय. पण खाली तुम्ही पाहशाल तर दृश्य खूप छान वाटतंय. तर आपण आलो आहोत आता बोरगिरीच्या शिवमंदिरात आलेलो आहोत. आपण शिवलिंगाचं दर्शन घेतलंय. तुम्ही व्हिडिओत नक्की पाहू शकता. शिवलिंग खूप छान आहे. मंदिरात जाऊन आल्यानंतर खूप प्रसन्न सुद्धा वाटतं. मंदिराच्या गाभाऱ्याच्या खाली जर तुम्ही उतरलात तर इथे एक पाणी आहे, नदीचं पात्र आहे थोडं. इथे खूप पाणी साचलंय, त्यात मासे पण आहेत. नदीच्या किनाऱ्यावर पाण्याला लागूनच हे शिवलिंग आहे आणि इथे नंदी महाराज आहेत. खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. तुम्ही नक्कीच मंदिरात दर्शन घेतल्यानंतर इथे खाली सुद्धा येऊन भेट देऊ शकता. खूप छान वाटेल. बस. नमस्कार मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, बोरगिरी गावामध्ये आपल्याला वॉटरफॉल जो पाहायला भेटतो, बोरगिरी वॉटरफॉल किंवा बोरगिरी धबधबा म्हटलं जातं.
तर इथे आता आम्ही ऑफ सीझन मध्ये आलोय. सध्या 2-4 दिवसांनी पाऊस थांबलाय. सो पाणी इथे आहे ते जरा थोडं जास्त लेवलवर आहे आणि जर कंटिन्यू पाऊस चालू असेल तर हे जरा जास्त लेवलवर असतं. तुम्ही मध्ये ऑफ सीझन जर आला तिथे पाणी असणार, बट थोडं तुम्ही एन्जॉय करू शकता. जरा स्टार्टिंगला जर कुठे जर आले तिथे थोडा खोल आहे, तिथे लहान मुलांना आणायचं अवॉइड करा. बाकी तुम्ही किनाऱ्यावर बसून पाण्यात पाय ठेवून बसू शकता, तेवढं आहे. आणि इथे जरा खोल आहे पाण्यात, सो तुम्ही पुढे येऊन ट्राय करू नका मध्ये उडी मारायचं वगैरे, तो ते खरंच खतरनाक होऊ शकतो. तुम्ही पाहू शकता दृश्य जे आहे पाहण्यासाठी ते खूप सुंदर देखावा आहे. तुम्ही लांबून सुद्धा छान एन्जॉय करू शकता, फोटो काढायला सुद्धा छान आहे. पण जवळ जाऊ नका किंवा लहान मुलांना तिथे जवळ आणू नका, तिथे डुबण्याची खूप शक्यता आहे कारण पाणी इथे जरा खोल आहे. बाकी तुम्ही ट्रिप एन्जॉय करू शकता. तिथे आजूबाजूला फोटो काढायला खूप छान आहे. फक्त तेवढी काळजी घ्या की खड्ड्याच्या जवळ कोण यायला नको, किंवा लांबून तुम्ही फोटो काढसाल किंवा इथून बॅकग्राऊंडला धबधब्याचे फोटो जर येत असतील तरी खूप छान येतात. तुम्ही नक्कीच इथे येऊन एकदा बोरगिरी धबधब्याला नक्कीच भेट द्या. हा चला चला. अगं मम्मी खोललंय. हो हे नाना चल ना मला फोटो काढायचे.